शरीरातनं काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा हा तुकडा बाहेर काढला। सैफ अली खान यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर सैफ अली खान यांना आठवडाभर आरामाची गरज तर चाकूचा तुकडा आणखी खोल गेला असता तर जखम जास्त झाली असती डॉक्टरांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची सुद्धा रेकी तर 14 जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्यावर जाऊन तपास केला होता सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का हायकोर्टानं राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण। याचिकाकर्त्याच्या आरोपांमध्ये तथ्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं तर कृषी साहित्य खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप। कृषी धोरणातील बदलावर सरकार उत्तर देईल धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीड प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली। धनंजय देशमुख आज केज न्यायालयामध्ये जबाब नोंदवणार 164 अंतर्गत नोंदवला जाणार जबाब तर 164 अंतर्गत नोंदवलेला जबाब पुन्हा बदलला जात नाही। केजमध्ये मसाजोग गावात असलेला टोलनाका चर्चेत मसाजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची आता मागणी। पालकमंत्रीपदाची नावं 1 ते 2 दिवसात जाहीर होऊ शकतात बावनकुळेंची माहिती। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमीच प्रकृती अस्वस्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता तर मंत्री धनंजय मुंडे शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतला पुणे शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा बैठक पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या मोहिमेची माहिती दिली। मतदारसंघातील तक्रारी या ठिकाणी योजनेसाठी आता जयंत पाटलांनी घेतली अधिकाऱ्यांसोबत बैठक तर दुधारी गावामध्ये जयंत पाटलांनी ताकारी योजनेच्या पाणी वितरणासंदर्भात संवाद साधला। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांना पत्र तर कंत्राटदारांचे देयके यासह दिव्यांगांचं अनुदान निराधार योजनेचं अनुदान आणि बालसंगोपनाच्या निधीसह इतर गोष्टींचा यामध्ये उल्लेख। पंढरपूरमधील धरण प्रकल्पग्रस्तांच्या 18 प्रकल्पग्रस्त गावठाणामधील पुनर्वसनासह इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात बैठक तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न 3 महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याच्याही सूचना। राज्य सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली खासदार अमर काळेंचा आरोप तर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत आश्वासन पूर्ण केली नाहीत तर रस्त्यावरची लढाई लढू काळेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पतसंस्थेतील 202 कोटीच्या घोटाळ्यांमुळे आता ठेवीदार हवालदिल। बीडच्या आष्टीतील वाहिरा परिसरामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या तर जुन्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। पुणे नाशिक महामार्गावर नारायण गावाजवळ भीषण अपघात आयशर आणि एसटी बसच्या मध्ये छोट्या टेम्पोचा चक्काचूर तर अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू मुख्यमंत्री फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। पुण्याच्या आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघातामध्ये 3घांचाही जागीच मृत्यू। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव ट्रक उलटला तर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद अपघातात 2 जण जखमी सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये वीज चोरट्यांविरुद्ध महावितरण कंपनीची धडक मोहीम तर वीज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाईमुळे ग्राहकांची उडाली तारांबळ। पिंपरी चिंचवडमध्ये जुगाराचं लागलेल्या व्यक्तीकडून चक्क बहिणीच्याच घरामध्ये तब्बल 12.5 तोळे सोन्यावर डल्ला तर जुगारामध्ये 5 एकर शेती सुद्धा विकली पोलिसांना संशय आल्यानंतर चौकशी करून आरोपीला अटक। जळगावच्या अकुलखेडामध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांनाही अटक आरोपींकडून 2,31,000चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। साताऱ्यामध्ये 5 जणांना भोंदू बाबानं घातला 36 लाखांचा गंडा भोंदू बाबाला म्हसवड पोलिसांकडून अटक तर 1 जण मात्र फरार पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू। मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा राग आल्यामुळे 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण येवल्यातल्या फत्ते बुरुज नाका परिसरातल्या पेट्रोल पंपाजवळची घटना तर घटना सीसीटीव्हीत कैद।
गोंदियामध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होईना तर वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 14 लाखांचा दंडही वसूल। वर्षभरामध्ये 1371 वाहन चालकांवर कारवाया। नागपूरच्या हिलटॉप परिसरामध्ये कॅफे ऑपरेटरवर प्राणघातक हल्ला तर व्यवसायातील स्पर्धेमुळे ऑपरेटरवर हल्ला केल्याची माहिती। 2 आरोपींना या प्रकरणी अटक तसंच पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सांगलीच्या विटामध्ये जुन्या वादातनं युवकाची हत्या, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जळगावात पोलीस दलाकडून हेल्मेटबाबत जनजागृती रॅली, वाहतूक शाखेचे पोलीस हेल्मेट परिधान करून रॅलीमध्ये सहभागी तर नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं जनजागृती रॅलीतनं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती बाईक रॅली तर पोलीस आयुक्त प्रवीण पवारांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा। नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचं रॅलीतनं आवाहन। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर, भगवान बाबानगर उदयनगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण। पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढणार, महिलांचा इशारा। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाचं काम आता अखेर 40 वर्षांनंतर पूर्ण। शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सुद्धा आता पाणी मिळणार। जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या हातनूर धरणातनं 5वं आवर्तन सोडलं तर धरणामध्ये 94.97% जलसाठा शिल्लक तर भुसावळसह इतर तालुक्यांना याचा फायदा होणार। बांगलादेशकडून कांदा आयातीवर आता 10% शुल्क लागू। भारतीय कांद्याच्या बाजारावर होणार परिणाम तर कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी, अन्यथा कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची व्यापाऱ्यांकडून भीती। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।